नाम श्रीराम समर्थ श्रीराम पृथ्वी मध्ये लोक सकळ एक संपन्न एक गृह एक निर्मळ एक ओंगळ काय निमित्ते श्रीराम कित्येकाची उत्तम स्थिती कित्येक अधो धर्म श्रीराम ऐसे कार्य निमित्त झाले हे मज पाहिजे निरूपिते याचे उत्तर ऐकिले पाहिजे श्रोते श्रीराम सगुण भाग्यश्री भोगिती अवगुणास दारिद्र्य प्राप्ती रती संदेह नाही श्रीराम जो जेथे उपजला तो व्यवसाय उमजला प्रयास लोकमती भला कार्य करता श्रीराम जाणता तो कार्य करी मेहनता काहीच न करी जाणता तो पोट भरी मेहनता भीक मागे श्रीराम जिने पाहता प्रत्यक्ष दिसे विद्येन कर्मतावशे विद्या तो भाग्यवंत श्रीराम आपुली विद्या न शिकशी तरी काय भीक मागशी जेथे तेथे बुद्धी ऐसी वडील सांगती श्रीराम वडील आहे कर्मता आणि समर्थ भोय ठाकुटा आजे विद्येने मोठा म्हणून श्रीराम विद्या नाही बुद्धी नाही विवेक नाही शास्त्र नाही कुशलता नाही व्यापक नाही म्हणून करता श्रीराम तेथे वैभवास उणे नसे वैभव सांगिता पैसे पाठी लागे श्रीराम समर्थ राकुटा भिकारी ऐका याची कैसी परी वडिलांचा व्यापन करी म्हणून या श्रीराम तैसी विद्या तैसी आवो तैसा व्याप तैसे वैभव तो ना सारिका आवो आवो लोक करीती श्रीराम तेथे निर्मळ कैसा असे कर्णकपणे ओकता दिसे गुणगान विकारी श्रीराम पशु पक्षी गुणवंत त्यास कृपा करी समर्थ गुण नसता जय व्यर्थ प्राणी मात्राचे श्रीराम गुण नाही गौरव नाही सामर्थ्य नाही महत्व नाही कुशलता नाही तर्क नाही प्राणी मात्राशी श्रीराम कारणे उत्तम गुण त्याची भाग्याचे लक्षण लक्षणे विनावलक्षण सहजची आहे श्रीराम त्यास आहे मान्यता कोणी विद्या असता महत्व आहे श्रीराम अथवा परमार्थ जाणता तोची समर्थ नेमका जाणीचे व्यर्थ निष्कारण श्रीराम कोणी एक श्रीराम नेमका प्राणी सिंधरे नेनपणे तरे भरे नेनपणे टके विसरे पदार्थ काही श्रीराम नेमका वैरी जिंकती नेमका पार पडती नेमका संवारती घडती जीवन श्रीराम देने भोगिती यातना ज्ञान नेमता अज्ञाना अधोगती श्रीराम माया ब्रह्म जीव शिव सारा सार भावा भाव दाखिल्यासाठी होते आव जन्म मरण श्रीराम बद्धमोक्ष तो कोणाशी जाणता प्राण्याशी सुखिता घडे श्रीराम निर्गुण जाणते नितो गुण जाणते आनंद लक्षण म्हणजे मुक्त श्रीराम जिथे जाणून सांगितले जाणत्यास जाणता तुटले मूळपणाचे श्रीराम जय जाणता कोटी बरी साधने तो परी मोक्षाचा विकारी होणार नाही श्रीराम ओळखावे पदार्थ देखून भूत भावी नेनते झरपून प्राण ठेवी मिथ्या एवटा ठेवी जाणते जाणते श्रीराम जाणता सकले वर्म सकल काही धर्म धर्म जाणता करे श्रीराम जाणत्यास काहीच लागे ना तरी तो मुक्त श्रीराम नेमका काही राजकारण अपमान करून घेते प्राण वर्तमान समजता सर्व श्रीराम श्रीराम
एक जाणले करून कळते कोण सोडी करणारे पूर्वी काळाने हृदया विनंद कळे श्रीराम जाणले म्हणजे स्मरण नेमले म्हणजे स्मरण योगे कोण प्रमाण जानती श्रीराम जानते लोक जे सारे निर्ते निर्ते वाणी विज्ञान ते जानपणे प्रवाहे श्रीराम ते जाण कुंडले ते वरणी कुंडले हे समाधान श्रीराम सोते म्हणते प्रमाण गाये परमसमाधान ब्रह्मांडी तेची भेंडी असे बहुत भोगती आईसे परंतुयाचा प्रतिविलासे आईसे केले पाहिजे श्रीराम समसोदी म्हणून जानपण निरूपण जानपण म्हणजे त्या ठिकाणी जाणीवता म्हणजे ज्ञान अशा पद्धतीनं एखाद्या गोष्टीचं एखाद्याला काय पाहिजे ज्ञान पाहिजे ज्ञान असल्यानंतर तो त्याला ओळखू शकतो आणि ज्याला ज्ञान नाही त्याला आपण काय करू शकत नाही ओळखू शकत नाही त्या ठिकाणी अशा पद्धतीचं उदाहरण म्हणजे एक गायक होता सुंदर त्या ठिकाणी त्या ताऱ्यावरती भजन करणारा चांगला गायक पट्टीचा गायक रस्त्याने चालला जाताना त्या ठिकाणी एक शेतकरी होता मकाचे कणस शेतकरी ते भाजून खाऊ लागले हा चालला त्या ठिकाणी असणारा भजन म्हणत त्यांना वाटलं बा कोणीतरी हरी भक्त आहे आपण त्याला बोलवावं या म्हणले मामा कोणत्या गावचे समोरचे पुढे चालले चालू सप्त्याला भजन काय भजन कीर्तन करता का हो म्हणले भजन बरोबर म्हणले त्या शेतकऱ्यांना खूप आनंद झाला एक हरी भक्त आले बरं झालं म्हणले त्यांनी मकाचे कणस भाजले आणि त्यांना दिले त्या गायकाने ती कंस खाल्ल्यानंतर आता गायक जरा कृतज्ञ बुद्धीचा होता त्याला वाटलं बिचाऱ्यांनी आपल्याला बोलवून या ठिकाणी सुंदर मक्काचे कंस घेऊ घातले यांच्या उपकारातून काहीतरी त्या ठिकाणी आपण उत्तीर्ण होण्याकरता यायला एखादा राग म्हणून दाखवू म्हणजे आपण आणि म्हणून त्या ठिकाणी तो गायक सुंदर त्यांनी राग म्हणायला लागला चाल काढली सुंदर भजन म्हणायला लागल्यानंतर त्या ठिकाणी असणार नंतर आलाप घ्यायला लागला डोळे गिळे झाकले तो त्याच्या याच्यामध्ये रंगून गेला डोळे झाकले त्याने आलाप घ्यायला लागला हा 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 ताना करायला लागला आता या अडाणी शेतकऱ्यांनी कधी यायला राग ज्ञान ताल काल काही माहिती नव्हतं यांना सोडं ते म्हणजे आता चांगला होता आम म्हणजे मकाचे कसं घालले खाल्ले भांगड झाली एक जण म्हणला माझ्या म्हशीला असंच होत भू लागलं 2-4 दिवसापूर्वी म्हैस अशीच ओरडू लागली मग काय केलं तो काय नाही डागिलं म्हणले तिला डागिलं मग दुरुस्त झाली आता ओरडत नाही चला म्हणले डागावं लागतंय म्हणले भांगड झालेली आणला महाराज त्या ठिकाणी गजन घातला तापू लाल गज केला याचा आपलं चाललेलं आहे मस्त पैकी रागात रमून गेले गायक यांनी तो गज काढला त्याचं नशीब चांगलं गज काढला एखादी पाय धरायची तयारी एखादी हात धरायची तयारी एक लगेच खाली पाडायला तेव्हा मला पुढं तापायचं जिभीला तापावं लागत म्हणजे पुढे तापावं जिभीला टाक द्यावा लागत त्याचं नशीब चांगलं ते रस्त्याने दुसरा एक भजनी गायक त्या ठिकाणी चाललेला होता चालला म्हणला काय प्रकार चालला बाबा ह्यो गायक करतो यायची धरलं याला हे करायला लागले तेवढ्यात तो आल्यानंतर म्हणजे काय झालं काय नाही म्हणे हो भजनी म्हणे हो चांगला गायक आहे आणि मकाचे कणस खायला गेले तेव्हापासून असं झालं म्हणते काहीतरी वाताचा प्रकार आहे मग म्हणले डागायला लागलो म्हणजे मग आम्ही यांच्या म्हशीला तसंच झालं बाबा बाबा यो म्हणला अरे बाबा म्हणला मला त्याचं औषध माहिती म्हणे तुम्ही काही डागू घेऊ नका मी त्याला औषध आहे म्हणे तुमच्याकडे हो माझ्याकडे असं हाय म्हणे असं कोणी आरडायला वाढायला औषध आहे सारखा म्हणे बाजूला त्याला सोडून घेतल्यावर त्याला असं बसवलं त्याचं चालूच होतं त्याने असं डोक्यावर हात ठेवला कानात म्हणला मूर्खा कुठं गायन करायला लागलास मरशील नाही तुला डागायला लागले उठ हा कुठं ते हे करायला लागला हे बघ म्हणलं डोळे उघडून बघ त्याने डोळे उघडून पाहिलं होतं ते काय लाल केलेली सळ येईल ते बसलेले बाबा लयच अवघड झालं हा वाचला म्हणलं मी आलो म्हणून तू दैवयोग गेलं नाहीतर तू जात होता आहे का नाही महाराज अशा पद्धतीने असणार त्या ठिकाणी हा गायक नव्हता सुंदर गायक होता शास्त्रीय गायक होता पण कोणा पुढे गायक करू लागला
बरं गायन करी नका, पण याला काय विपरीत भाव झाला तर याला वाद झाला, अशा पद्धतीचा भाव झाला. शास्त्रीय गायक, पंडित गायक, त्याची किंमत कोणाला आहे महाराज? जे शास्त्रीय ज्ञानी पंडित गायक आहेत, त्या गायकाला याची किंमत, स्टेजवर त्याला त्या ठिकाणी त्याचं गायन ऐकतील, हार घालतील, पाकिट देतील. पण हे शेतकरी तर त्या ठिकाणी काय करू दागू लागले. तसे त्या ठिकाणी जाणपण आणि नेनपण. नेनपण म्हणजे त्या ठिकाणी आपण एखाद्या ज्ञानाची किंमत न करणे, संताची किंमत न, शास्त्राची किंमत न करणे, याला नेनपण त्या ठिकाणी म्हणतात. जाणपण म्हणजे त्या ठिकाणी त्यांचा महिमा कळून येणं, त्याला जाणपण म्हणतात. त्या ठिकाणी आपल्याला नाही कळलं, आपणच आपली हानी केलेली असते, त्यांचं त्या ठिकाणी काही केलेलं नसतं, आहे का नाही? आपणच आपली त्या ठिकाणी हानी केलेली असते. त्याने एका स्टँडवर त्या ठिकाणी एक माणूस उभा राहिला आणि गाडी गेल्यानंतर मोठ्या मोठ्याने हसायला लागला. त्या स्टँडवरचे लोक आले, म्हणजे का बरं हसायला लागला? काय नाही म्हणजे मी कंडक्टरला फसवलं. कसं काय फसवलं? अहो म्हणजे मी पुण्याचं तिकीट घेतलं पण गाडीत गेलोच नाही. लोक त्याला हसायला लागले, म्हणजे तो कंडक्टरला फसवलं नाही, तू तुझंच फसून घेतलंस ना, गाडीत नाही गेला त्याचं काय फसलेलं आहे. तसं त्या ठिकाणी या जन्माला आल्यानंतर आपण नाही ज्ञान प्राप्त करून घेतलं, आपलं त्या ठिकाणी काही होत नाही, त्यांचं काही होत नाही, पण आपण फसल्याशिवाय राहत नाही. म्हणून या ठिकाणी शंका केली, या पृथ्वीमध्ये काही लोक दुर्बळ आहेत आणि काही लोक संपन्न कसे काय त्या ठिकाणी आहेत. पृथ्वीमध्ये लोक सकळ, एक संपन्न एक दुर्बळ, एक निर्मळ एक उंगळ, काही निमित्ते. एक निर्मळ वागतात, एक स्वच्छ राहतात, आचरणाने राहतात, अनेक दुराचरणाने राहतात, अवंगळपणाने राहतात. काही दुर्बळ येतं, काही संपन्न येतं, काही गरीब येतं, काही श्रीमंत येतं महाराज. हे का? कित्येक राजे नांदती, कित्येक दरिद्र भोगिती, किती एकाची उत्तम स्थिती, किती अधम. कित्येक राजे चांगले राहतात, काही दरिद्री भोगतात, काही काची उत्तम स्थिती आहे, काही अधमपणाने त्या ठिकाणी राहतात. असे कैसे निमित्ते झाले, हे मज पाहिजे निरूपिले. त्या ठिकाणी श्रोता म्हणत असतो, असं कसं झालं, याचं त्या ठिकाणी असणार काहीतरी मला सांगा म्हटले. हे सकळ गुणापासी गती, सगुण भाग्य श्री भोगिती, अवगुणास दारिद्र्य प्राप्ती धरती संदेह नाही. तर त्या ठिकाणी सांगितलेलं हे गुणामुळे झालेलं आहे. ज्याचा जसा गुण आहे त्या पद्धतीनं त्याला ती अवस्था प्राप्त झालेली आहे. अवगुण माणूस दरिद्रीला प्राप्त होतो आणि गुणवान मनुष्य त्या ठिकाणी भाग्यश्रीला त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. पण कोणता गुण? ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी चांगला गुण आहे, सत्वगुण आहे, आचरणाचा गुण आहे, ज्याच्यामध्ये जाणपणाचा गुण आहे, ज्ञान आहे, ज्ञानी मनुष्य त्या ठिकाणी आपल्या प्रपंचही सुधारतो आणि परमार्थही त्या ठिकाणी काय होतो, सुधारतो. म्हणजे म्हणून ज्ञान अत्यंत त्या ठिकाणी माणसाला असणं गरजेचं आहे. कारण ज्ञानाविना जो मनुष्य त्या ठिकाणी वाढलेला असतो ना, तर तो पशु पक्षापेक्षाही काय असतो म्हणजे हीन असतो. तेषां न विद्या न तप न दान न धर्म न गुण न कुल न शील, ते मृत्यू लोके, ते भूमिभार लोका, ते मृत्यू लोके मनुष्य रूपेन मृगाश्चरंती. ते या मृत्यू लोकामध्ये काय म्हणजे या भूमीला भार आहे. माणसाच्या रूपाने ते त्या ठिकाणी काय म्हणजे पशुच आहेत. ज्याच्या जीवनामध्ये विद्या नाही, ज्याच्या जीवनामध्ये काही तप नाही, ज्याच्या जीवनामध्ये काही दान धर्म नाही, ज्यांच्या जीवनामध्ये काही भक्ती नाही, परमार्थ नाही, नित्यनेम नाही, मनुष्य रूपेण मृगाश्चरंती भूमिभार लोकाहा. या भूमीला त्याचा त्या ठिकाणी भारच. कारण मनुष्याचा जन्म घेऊन जर त्या ठिकाणी तो जर अशा पद्धतीचं त्याचं जर जीवन नसेल, पशु पक्ष्यापेक्षाही त्या ठिकाणी ते जीवन व्यर्थ आहे. गवत तरी कामाला येतं, गाय खाती, बैल खातात, जगतात, हे गवत. परंतु गवतापेक्षा तृणापेक्षा त्या ठिकाणी काय आहे तर ते हीन आहे म्हटले आहे. जो जो जेथे उपजला, आपल्याला व्यवहारातला दृष्टांत दिला. जो ज्या व्यवसायामध्ये उपजला, ज्या संसारामध्ये उपजला, तो व्यवसाय समजला, त्यांनी व्यवसाय चांगला केला, त्याचं ज्ञान घेतलं, लोक त्याला चांगलं म्हणतात. वा भला माणूस आहे, चांगलं कमवलं, चांगलं घर केलं, त्यांनी कार्य करता, एखाद्या गावातला कार्यकर्ता त्यांनी चांगल्या पद्धतीचं कार्य केलं, लोक शब्बासकी देत असतात, आहे का नाही. एकाच आईचे दोन पुत्र असतात, पण एखादा मंत्री होतो, दुसरा वाजंत्री होतो महाराज. त्याचं कारण आहे, त्याने ज्ञान घेतलं, तो मोठा झाला, तो शिकला, सवरला, ज्ञानी झाला. त्या ठिकाणी जाणता तो कार्य करी, नेनता काहीच न करी, जाणता तो पोट भरी, नेनता भीक मागे. महाराज ज्यांनी ज्ञान घेतलेलं आहे, जाणता झालेला आहे, तो कार्य करतो, मोठा होतो, त्याची पद मोठी होते, चांगला राहतो. आणि नेनता आहे ना, तो काहीच करत नाही,
या वाट्यावर त्या वाट्यावर जातो, पुच्चर वाट्यावर गप्पा मारतो, याचं काय झालं त्याचं काय झालं, कोण कुठं गेलं कोण कुठून आलं, सगळ्या गावाचं धुंडाळीत बसतो आणि आणखीनच नियमता होतो, आणखीनच आज्ञानी होतो. म्हणजे बुद्धीनंही त्या ठिकाणी असणारा दुर्बळ होतो आणि परिस्थितीनंही दुर्बळ होतो. म्हणून समर्थ आपल्याला नुसता परमार्थ शिकवत नाही, तर समर्थ या दासबोध ग्रंथामधून आपल्याला प्रपंच शिकवतात. प्रपंच करावा नीट का, कुठे दिसू नये फाटका महाराज. ज्याचा आई धड नाही त्याचं परत तर कसं शिकाई. ज्याच्या ह्याच प्रपंचामध्ये जर धड नसेल तर परलोक कशाला सांगायचं त्याला अगोदर. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सांगतात. म्हणून नेमतापणा, म्हणून जाणतापणा अत्यंत त्या ठिकाणी मनुष्याच्या जीवनामध्ये, म्हणून विचार करून पाऊल टाकायचा, विचार करून बोलायचं अशा पद्धतीनं. आणि काही ना काही व्यवसाय करीत राहायला पाहिजे. उद्यमे विना नाही सिद्ध्यंती, उद्योगाविना त्या ठिकाणी मनुष्याला सिद्धी प्राप्त होत नाही, नुसतं कार्याने सुद्धा. आणि म्हणून त्या ठिकाणी उद्योगी पुरुषाला लक्ष्मी प्राप्त होत असते. उद्योगी पुरुषाला त्या ठिकाणी साहस, धैर्य, बुद्धी, ऐश्वर्य या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी प्राप्त होत असतात. म्हणून प्रयत्न करत राहिले पाहिजे. प्रयत्न कधी त्या ठिकाणी सोडले नाही पाहिजे. आणि प्रयत्न करूनही जर नाही मिळालं तर मग म्हणायचं ठेविले अनंते पैशाचे राहावे, चित्ते असू द्यावे. आणि प्रयत्न न करताच म्हणायचं नाही नाही ठेविले अनंते पैशाची राहावे. आता हे मुलं शाळेत जातात, काही शाळेतच नाही गेले, शिकलेच नाही. म्हणजे कसं काय नाही शिकले, ठेविले अनंते पैशाचे राहावे, चित्ते असू द्यावे. कारण काय माणसा शाळातच गेला नाही, तिथं गेला तर मास्तरला दगड मारले, पुन्हा आता म्हणायला लागला ठेविले अनंते. तुझा भाऊ कसा काय शिकला, कसं काय त्या ठिकाणी एवढा झाला. नाही नाही, त्याच्या नशिबात काही गोष्टी नशिबातल्या नसतात, त्या प्रयत्नाने त्या ठिकाणी असतात. प्रयत्न करूनही एखादी गोष्ट हाताला आली नाही, साध्य झाली नाही, त्याच्याकरता जो अभंग आहे. मग आहे का नाही, प्रारब्धावर, मग प्रारब्धावर थांबायचं, मग जास्त दुःख करून घ्यायचं नाही, आहे का नाही. प्रयत्न केले ना तुम्ही सगळं म्हणायचं नाही, मुलबाळ झालं त्याला इलाज नाही, प्रयत्न केले नाही का, केले, तिथं प्रारब्धावर थांबायचं. तिथं पुन्हा लय पुन्हा तिथं डोकं चालवायचं नाही. चालवलं आहे का नाही, वटी फाटती काय नव्हतं बाई नव्हतं, सगळ्या भानगडी होऊन जातात मग. आणि म्हणून ते देवाची इच्छा असते. मग ते आपल्या खडतर असणारं ते प्रारब्ध असतं. कधी कधी प्रयत्नाने काही काही प्रारब्ध आपलं निघून जातं. प्रयत्न एवढे प्रयत्न होतात. नाथ महाराजांचं भारूड आहे, छंद लागला टिटविला तिने समुद्राची आटविला. टिटवीच्या चोचीनं कधी समुद्र आटू शकत नाही, पण नाथ महाराज म्हणतात प्रयत्नाला त्यांनी प्राधान्य दिलं. तिला छंदच लागला, तिचे अंडे त्या समुद्रात पडले, तिने विनंती केली समुद्राला अंडे दे. समुद्र कशाचा बोलतो, तुला आटूनच टाकते म्हणजे. आणि टिटवी चोचीत पाणी घ्यायची, बाहेर टाकायची, चोचीत पाणी. अहो किती 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 दिवस तिनं आता ती मरायला आली. एक दिवस समुद्रालाच दया आली. समुद्र म्हणला बाई या प्रयत्नापुढे मी हात ठेवले, समुद्र आटला महाराज आणि तिचे अंडे त्यांनी परत दिले. अशक्य गोष्ट शक्य कधी कधी प्रयत्नाने त्या ठिकाणी होते. आणि म्हणून अशा पद्धतीनं असणारा त्या ठिकाणी सुदाम देवाच्या नशिबामध्ये धन नव्हतं, धनक्षय होता. पण सुदाम देवानी भक्तीचा पराकष्टेचा प्रयत्न, महाराज नामचिंतन हे येते, त्याच्या नामचिंतनाच्या जीवावर प्रारब्धाचाही नाश झाला. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा. आपल्या प्रारब्धात काही काही गोष्टी लिहून ठेवलेल्या असतात, दुःख लिहून ठेवलेलं असतं, त्या ठिकाणी काही वियोग लिहून ठेवलेले असतात. परंतु भक्तीचा जर उत्कंठ त्याच्या आपल्या जीवनामध्ये झाला आणि देवाची कृपा असली, पुढचं प्रारब्धाचे दुःख पण नासून जातात. हे प्रमाण आहे नाथ महाराजांचं. हरी कृपे त्याचा नाश झाला. हरीच्या कृपेने बघा ना, आमच्या जो महाराजांच्या संस्थेत आम्ही असताना खानदेशातून एक भजनीच होता, बाबांच्या ओळखीचा होता, त्याला कॅन्सर झाला. आणि तिथं आला तो, मला म्हणला कोणीतरी त्याला डॉक्टरने सांगितलं जा म्हणे मधुकरी खा, आता तिथं राहा, राहिलेले थोडे दिवस आता घाला याच्यामध्ये. म्हणून तो आला आणि मग त्याला वेगळी खोली वगैरे दिली. असं झालं, काही दिवसामध्ये तो जाणार होता, 6 महिने वर्षामध्ये. पण त्याला सांगितलं, बाबांनी तिथं आल्यानंतर सांगितलं, मोठे बाबांनी काही करू नको म्हणजे, ज्ञानेश्वरी घे, आजन वृक्षाच्या झाडाखाली जाऊन फक्त पारायण कर आणि दुपारी राहिलेली मधुकरी हे ते खा. आणि अशा पद्धतीने नामचिंतनात एक क्षणही वेगळा घालू नको. आणि मरायचंच म्हटल्यानंतर मग त्याला कुठं काय, त्याला काय दुसरं काय शोक आहे का, पाणी आहे का, काही बघायचं नाही. त्याच्या डोळ्यापुढं फक्त एकच होतं, मृत्यू. आणि त्याच्यामुळे सारखं ज्ञानेश्वरीचं चिंतन आजन वृक्षाखाली बसून नामचिंतन नामचिंतन. महाराज काय माऊलीची कृपा झाली. महाराज कॅन्सर तपासायला गेला तर कॅन्सरच निघून गेला. आता गेला तो, आता ते माणूस किती वर्ष तिथून पुढं
15-20 वर्ष जागला. म्हणजे हे काही गोष्टी ज्या असतात त्या ठिकाणी देवाच्या कृपेपुढं त्या ठिकाणी त्या नाश त्या ठिकाणी होऊन जात असतात. आणि म्हणून प्रयत्न या ठिकाणी सांगतात समर्थ आपल्याला, जाणता तो कार्य आपलं काय करी जे ते जाणता तो कार्य करी नेणता काहीच न करी, हे तो प्रगटचे असे ज्यांनी पाहता प्रत्यक्ष दिसे, विद्येविने करंटा वसे विद्या तो भाग्यवंत. विद्येविनं जो मनुष्य असतो ना, ज्ञानाविनं तो करंट असतो, तो त्या ठिकाणी, पण विद्यावंत भाग्यवंत असतो. म्हणून विद्यावान माणूस, ज्ञानी माणूस पुढे जाऊ द्या, त्याचं ज्ञान प्रगट होतं. म्हणून प्रवासामध्ये आपल्याला विद्या मित्र असते, घरामध्ये आई बायको मित्र असते त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि दुखण्यामध्ये औषध आपलं मित्र असतं, औषध वेळेवर घेतलं पाहिजे, औषधच आपलं मित्र आहे. आणि मृत्यूमध्ये धर्म आपला मित्र असतो. मृत्यूच्या टायमाला सोबत बरोबर काही येत नाही, पण जो धर्म केलेला आहे तो आपल्या बरोबर येत असतो. दुखायला लागल्यानंतर औषध आपलं मित्र असतं, औषधाला उदास राहायचं नाही. घरामध्ये आई बायको मित्र असते आणि प्रवासामध्ये विद्या मित्र असते. म्हणून विद्यावान मनुष्य कुठेही जरी गेला तरी तो त्या ठिकाणी उपाशी राहत नाही, त्याला सगळीकडे मान असतो. एक सुभाषित आहे, विद्वत्तोंचे नृपतोंचे नैव तुल्यं कदाचन, स्वदेशे पूजिते राजा, विद्वान सर्वत्र पूजिते. विद्वान मनुष्याची राजाची कधी त्या ठिकाणी बराबरी होत नाही. राजा तरी स्वतःच्या देशामध्ये पूजल्या जाईल, ओळखल्या जाईल, पण विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वानाला सगळीकडे त्या ठिकाणी काय असते, ओळख असते, कारण त्याच्याकडे काय असतं, ज्ञान असतं. गावचा सरपंचाला गावात मान राहील, परंतु जो विद्वान आहे, ज्ञानी आहे, त्याला सगळीकडे काय राहतो, त्याला मान राहतो. आणि म्हणून समर्थ आपल्याला अट्टहासाने सांगतात, तुम्ही शिका, सवरा, मोठे व्हा, शाळेचं ज्ञान घ्या, अध्यात्माचं ज्ञान घ्या, आणि ज्ञानी होऊन त्या ठिकाणी जीवन त्या ठिकाणी जगा. म्हणून प्रथम अर्जितम विद्या, मुलांनी पहिल्या अवस्थेत विद्या संपादन केली पाहिजे, दुसऱ्या अवस्थेत धन संपादन केलं पाहिजे, तिसऱ्या अवस्थेमध्ये पुण्य संपादन केलं पाहिजे. हे जर नाही केले तर चतुर्थम किम करिष्यते. हे बघा आपल्याला सांगतात, आपली विद्यानं शिक्षी तरी काय भीक मागसी, बाप मुलाला म्हणत असतो, हे आपला शेती करायचा धंदा आहे, शेती जर तुला आली नाही का भीक मागशील का. एखादा त्या ठिकाणी कुंभार असला म्हणून गाडगे तुला करता येत नाही, आणखीन गाडगे भीक मागशील का. त्या ठिकाणी जेथे तेथे बुद्धी ऐशी वडील सांगती, वडील त्या मुलाला शिकवतात, अरे तू शिकला सवरला मोठा झाला तर चांगला जगशील, आम्हाला चांगला सांभाळशील, मोठा हो. आणि मग त्या ठिकाणी आता हे एवढे मोठे मुंबईला मोर्चे घेऊन लोक गेले कशा करता, मुलाबाळाचं कल्याण व्हावं. त्याच्या मुलाखती ऐकले तर ते म्हणतात काय नाही हो, आमचं दैवत वाटवं झालं, भाव नाही, पाऊस पडायला लागला, काय खायचं, ते लेकरायसाठी आवडत आहे का नाही. का बरं, त्या लेकराला विद्या द्यायची, त्याला मोठं करायचं, अशा पद्धतीनं वडील आहे करंटा आणि समर्थ होई धाकुटा. एक दोघं भाऊ असतात, पण मोठा भाऊ त्या ठिकाणी गरिबीत राहतो आणि लहान भाऊ त्या ठिकाणी बंगला बांधतो शेरला जाऊन. का बरं, हे कशामुळे लहान मोठे प्रकार झाला हो, काजी विद्येने मोठा म्हणून या. लहान जरी शिकला सवरला, विद्या घेतली, ज्ञानी झाला, 4 माणसात बसला, व्यवहाराचं ज्ञान आलं त्याला, कसं वागायचं कसं बोलायचं. आडमुठ राहिला, आडमुठ माणसामध्ये राहिला, व्यसनी झाला, याला ज्ञान आलं नाही, याला कोणी ओळखलं नाही, याची परिस्थिती सुधारली नाही. आणि म्हणून विद्या नाही, बुद्धी नाही, विवेक नाही, साक्षात नाही, कुशलता नाही, व्याप नाही, म्हणून प्राणीकरण. काही माणसं त्या ठिकाणी कुशलता नाही, बुद्धी नाही, साक्षात नाही, चतुरता नाही, आणि त्या ठिकाणी व्याप नाही, नको म्हणतात लय ताण होतो कामाचा, याचा त्याचा, काय करायचं काम तरी. मग जो माणूस आळशी आहे, काम करत नाही, म्हणून तो कसा राहतो, करंटा राहतो त्या ठिकाणी. जैसी विद्या तैसी हाव, हाव जैसा व्याप तैसे वैभाव. जसा व्याप असत तसा त्या ठिकाणी असणारा संपत्ती येईल, तुमचा उद्योग मोठा, तुमची संपत्ती मोठी, त्या ठिकाणी तुमचा व्याप मोठा. तोलासारखा हावभाव लोक करीत, लोक ज्याच्या त्याच्या तोलाप्रमाणे ज्याला त्याला तोलतात, ज्याला त्याला त्या ठिकाणी मान देतात महाराज. आणि म्हणून ज्ञानी असलं पाहिजे, विद्यावान त्या ठिकाणी आपण असलं पाहिजे. विद्या नसे वैभव नसे ते निर्मळ कायचा असे, कारण ते मनोकटा दिसे उंगळा आणि विकारी. विद्या नाही, वैभव नाही, आणि म्हणून विद्याहीन मनुष्य मोठ्या घरात जरी जन्माला आला तरी तो शोभत नाही. त्याचा आडमुठेपणा त्या ठिकाणी असता, आडमुठेपणामुळे त्याला एवढंच त्या ठिकाणी मान पान वगैरे भेटत नाही. आणि म्हणून बघा ना, एखाद्या शेतकरी 2 नौकर असतात, एक मुनीम असतो आणि एक त्या ठिकाणी काय असतो, हमाल असतो. मुनीम गादीवरच बसून सगळं लिहितो, पेनाने गाड्या इकडे आल्या तिकडे गेल्या, आणि तो हमाल असतो पोते उचलतो. पण दोघांच्या पगारामध्ये मात्र फरक आहे, का नाही. मुनिमांची पगार 30,000 रुपये महिना,
आणि आम्हाला एवढे पोते उचलून घामा घुमवतो रात्रंदिवस, त्याची पगार 10,000 रुपये. का बरं याची वाढलेली दुपटीनं त्या ठिकाणी? वा विद्या, त्याच्याकडे विद्या आहे, तिसरा डोळा आहे ज्ञानाचा. ज्ञानाचा तिसरा डोळा असल्यामुळे त्याची पगार, गाडीवर बसून त्या ठिकाणी पंख्याखाली कूलरला बसून त्या ठिकाणी फक्त प्यानाने लिहितो आणि हा एवढा पोते उचलतो, तरी पण त्या ठिकाणी विद्या अत्यंत महत्वाची माणसाच्या जीवनामध्ये. म्हणून नाही ज्ञानेन सदृशम, विद्यासारखं त्या ठिकाणी पवित्र दुसरं जीवन नाही. म्हणून माणसाकडे गुण असला पाहिजे, काहीतरी त्या ठिकाणी गुणी माणूस. आता हे लेकरं इथं शिकायला येतात, ते गुणी होऊन जातात. हे खूप आज्ञेने असतात, चिखलाचे गोळे असतात हे, पण यायला एखादा गुण आला, मृदंग वाजायला लागले, माणसात जातात. त्याला जग कळतं, वागायचं कळतं, चांगलं राहतात, बिगर व्यसनी राहतात त्या ठिकाणी, प्रपंच सुधरून जातो. काही काही दारुड्याचे पोरं येतं त्या ठिकाणी. मुलगा आला, आपल्या मुलाला म्हणता यायला, वाजवता यायला, बाप लगेच दारू सोडून देतो. लोक म्हणतात ना, तुमचा पोरगा जांबाला संस्थेला आहे, आळंदीला आहे, तुम्ही असं वपत का? त्याला लाज वाटते, हळूहळू सोडून देतो त्याच्या जीवनामध्ये. ते पडतो. हे कशामुळे? त्या घरामध्ये प्रकाश पाडला, विद्यामुळे प्रकाश पाडला. मुलं त्या ठिकाणी आले, शिकले, सवरले, चांगले राहिले. आणि म्हणून त्या पद्धतीनं आता बघा, आपल्याकडे जे सुरुवातीला मुलं आले होते, महाराष्ट्रात नंबर 1 झाले. सांगायला थोडा स्वाभिमान वाटतो. ते श्यामा श्रवण वगैरे, एका कीर्तनाचे 30,000 रुपये घ्यायला येते, वाजवायचे, कीर्तन करायचं नाही. विचार करा, या आष्टीला त्याची तारीख घ्यायची होती म्हणजे राव, आम्ही 25,000 देऊ नाही आहे ना पोरगा. आणि मला अगोदर नाही सांगितलं, मी म्हणलं श्यामा ही जाऊ तिथे 20,000 देते मी. मग नंतर कळालं आम्ही 25 देऊन यायला म्हणलं, 5चे नुकसान केली मग मी त्याचं. आज म्हणजे कलेला महत्व. गुणवान मनुष्य सर्वत्र त्या ठिकाणी पूजल्या जातो, त्याचा गुण त्या ठिकाणी असतो महाराज. अशा पद्धतीनं, आणि म्हणून संत आपल्याला ज्ञानी करतात, गुणवान करतात. या कारणे उत्तम गुण माणसामध्ये गुण असला पाहिजे, तोची भाग्याचे लक्षण. कोणताही गुण, एखाद्या पशु पक्षामध्ये गुण असल्यावर त्याला माणसं जीव लावतात. पोपटाला गुण आहे मिठी मिठी बोलायचा, त्याला जर शिकवलं ते लगेच पिंजऱ्यातून म्हणतो या बसा राम राम. मालकाला बरं वाटतं, मालक त्याला पेरू टाकते, त्याला हे टाकतं त्याला खायला, आहे का नाही? त्याला गुण त्या ठिकाणी काय आहे, त्याला गुण आहे. म्हणून गुणी असणाऱ्या पोपटाला त्या ठिकाणी मनुष्य पाळतो. गुणी प्राण्यावरती त्या ठिकाणी काय करतो, तो दया करतो. लक्षण विना अवलक्षण सहजची, जनामध्ये तो जाणता त्यास आहे मान्यता. कोणी एक विद्या असता महत्व आहे, विद्या आहे त्याच्याकडे काय महत्व असतं. नेनपणे नेनता वैरी जिंकिता, आणि नेनपणा जर असला, अळमुठेपणा असला, अडाणीपणा असला, तर त्या ठिकाणी तोही अडाणी राहतो आणि सगळ्याला अडाणीच ठेवतो. आणि म्हणून साक्षरता चालू होती ना, तेव्हा सरकारने काही नारे काढले होते ना काही, अडाणी आई तर त्यांना सांगायचं तात्पर्य म्हणजे बाई शिकलेली पाहिजे, जे सगळ्या कुटुंबाला ती काय करते, पुढे नेते महाराज. आडमुठ नसलं पाहिजे. आणि अडाणी माणसं खूप संकुचित बुद्धीचे असतात, कारण त्यांच्या बुद्धीची ती व्यापकता झालेली नसते. काही गोष्टी त्या लावून धरतात, काही गोष्टी त्या हे करतात, त्याच्या तराफुरपणाने हे करतात, मग घर फुटल्या जातं. त्या ठिकाणी थोड्या थोड्या गोष्टीवरून भांडणं करीत राहतात. अडाणी माणसं समजवून घेत नाहीत. बैठकीमध्ये बसले, सगळ्यामध्ये त्या ठिकाणी बिनविरोध निवडणूक व्हायची असलेली एखादा अडाणी असलं तर तो लगेच ते होऊनच देत नाही. म्हणजे अडाणी मनुष्य काय होतो, जिथं तो काय होतो, नडल्या जातो. घरात नडल्या जातो, दारात नडल्या जातो, गावात नडल्या जातो. आणि म्हणून एका अडाणी माणसामुळं बरेचसे काही त्या ठिकाणी वाताहत होत असते. त्याचं कारण शास्त्रकार सांगतात, त्याची बुद्धी संकोचित त्या असणाऱ्या डाळ्या तुपासारखी. डाळ्या तुपाचा तेल टाकला तो त्या ठिकाणी नसतो, पण तेल पाण्यामध्ये पडल्यानंतर ते जसं तैलवत होतं, तसं मनुष्याची बुद्धी तैलवत झाली पाहिजे, व्यापक त्या ठिकाणी झाली पाहिजे. काय का नाही? 6 जण मुलं मुंबईला चालले कामाला. चालल्यानंतर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी एक जरा मोठा होता, हे होता, बाकीचे शिकलेले, पण तो मोठा होता, तो काही शिकलेला नव्हता. पण त्याला गावातल्या लोकांनी, घरच्या लोकांनी सांगितलं, म्हणजे लक्ष दे सगळ्यावर, तू मोठा आहेस. आणि पोराव याचं सगळेजण ऐका म्हणले बरं का, याचं शब्द मोडू नका रस्त्याने चालल्यानंतर. सगळ्याजवळ 10,000 रुपये दिले, म्हणजे गेले गेले तुम्हाला खोली करायला, राहायला, खायला गेले. आणि सांगून तसं ऐका म्हणले. रस्त्याला लागले. पूर्वीचा प्रवास, पायी प्रवास त्या ठिकाणी जाता जाता दिवस मावळला. यांनी सांगितलं जिथं दिवस मावळला तिथं थांबा, याचं ऐका, पुढं चलू नका, तुम्हाला पुढचं रस्ते माहित नसते. दिवस मावळल्यानंतर रस्त्यातच दिवस मावळला, पुढं गाव राहिलं, मागचं गाव लांब राहिलं. तो म्हणला थांबा,
आपल्याला घरच्यांनी सांगितलेलं जिथं दिवस मावळला तिथं थांबायचंय, थांबा इथं. बाकीचे म्हणजे अरे इथं कसं थांबायचं आड रानामध्ये, पुढं गाव आहे 2-3 किलोमीटरवर, तिथं जाऊ. नाही नाही नाही, जिथं दिवस मावळला ना तिथंच थांबायचं, इथंच थांबायचं. अरे पण नाही नाही म्हणले, माझं ऐका, तुमच्या मोठा आहे, बरं थांबू म्हणले, पण या झाडाखाली तरी चलणार. तिथं शेतामध्ये आंबे झाले, नाही म्हणला, जिथं दिवस मावळला तिथंच, इथं मावळला ना इथं झोपा रस्ते, काढा आपापले कपडे. हे म्हणले निदान आम्ही इकडं साईडला तरी झोपतो तरी बाबा आंब्याखाली, तुला झोप, गाडी आली घोडी आली, मी इथंच झोपणार आहे, कारण घरात चेन सांगितले जिथं दिवस मावळला तिथंच झोप. काढलं त्यांनी कपडे, झोपला तिथं. संध्याकाळी कोण येतंय म्हणला रस्त्यामध्ये, मग काय महाराज त्याचं दुर्योगाने संध्याकाळ झाली 12-1च्या दरम्यामध्ये, चोर चालले त्या गावात चोरी करायला. जात असताना यायच्या रस्त्यात यायला त्या चोराला येऊ दिसला. म्हणजे अरे तिथं कोणतरी झोपलेलं रे म्हणजे, झोपलेलं असं म्हणले, जाऊ दे टाइमपास करून, उशीर झालाय आपल्याला, असं कोणीतरी काय त्यात जवळ त्या ठिकाणी. आणि असं म्हटल्यानंतर ते म्हणजे तो लगेच उठला. ते म्हणलं असं म्हणजे, असं म्हणजे काय, जाऊजी म्हणजे ते पेतर असं एकटं पडलंय, एकटं म्हणजे